हाय फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की परडी भरणी सुरू आहे आणि सगळ्या गोष्टी साथ साथ भरल्या जातात. तर आता ते नारळ आहेत ते देवीचं प्रतीक समजून त्या नारळाला साडी नेसवून ते हळदी कुंकू लावून ठेवलं जात आहे परडी. तर अशा प्रकारे हे 7 नारळ देवीचं प्रतीक म्हणून ठेवले आहेत. तर इथं 7 बांगड्या 7 सुडे ठेवतात. इथे विड्यांच्या पानावर हळकुंड, खारीक, खोबरं, वेलदोडे, अजून आरसा, जोडवी, कंगवा असं ठेवलेलं आहे. दोरले पण ठेवले. तेही 7 देवींना साथ असतं. ज्या नारळाला त्याला देवीचं प्रतीक समजतात त्याला स्त्रीचं जे आभूषण आहे ते दिले जात आहे.
आता घरच्या बायकांना देवीची ओटी भरली जाते. ही मम्मी येऊन आता ओटी भरते. आता इथं मम्मीची आत्या येऊन ओटी भरते. ही मम्मीची मम्मी येऊन ओटी भरते. बायका इथे देवीचे गाणे म्हणत आहेत. आणि मी आजोबांपाशी जाऊन बसले. माझं बघून सई पण आली आणि आमच्या दोघींचं बघून आरुष पण आला. तर हे परडे बांधून आता रानात न्यायची. मामाच्या डोक्यावर ही परडे ठेवायची आहे. तर ही मामाच्या डोक्यावर परडे ठेवली जात आहे. आणि ही परडी नेत असताना मागं वळून बघायचं सुद्धा नाही आणि कुणाशी बोलायचं सुद्धा नाही. आणि आमचं रान खूप लांब असल्यामुळे मामा परडे घेऊन गाडीवर गेले. तर काका मामाला घेऊन रानात चालला होता, पण काकाला रानातला रस्ता माहीत नव्हता आणि मामाला पण बोलायचं नव्हतं. त्यामुळं मम्मीचे काका घेऊन गेले मामाला रानात. आणि मामा गेला आहे परडी घेऊन पुढे गाडीवर. आणि आता आम्ही रानात आलो आहोत आणि मामी देवींची पूजा करत आहे. तर ही आमच्या आजोबांची शेती आहे. आम्ही इथं ज्वारी केली होती ती आता काढली आहे. तर हे शेतातलं मंदिर आहे. हे पावसामुळे पडझड झाली आहे. ते मम्मीच्या 2 आत्या, आजी, मम्मी, पप्पा सगळे बसलेले. आणि ही मम्मीचा मामा आहे. मम्मी, पप्पा, माऊ, काका आणि मामा पण चेष्टा करतात त्यांची खूप. आणि तो कोंबडा धरून आणतो. आणि आरुष एवढ्या उन्हात पण तो पुढं पळतोय. त्याला म्हणते मी तिकडं नको जाऊ, तरी तो पुढं पळतोय. आणि तो कोंबडा आहे तो रानात सोडून द्यायचा असतो, तो मारायचा नसतो देवाच्या. आणि आरुष सारखा त्या कोंबड्याकडे जात होता.
आणि इथे मामी देवाची पूजा करते. तर आता ही पूजा झाली तर अशी पूर्ण पूजा करावी लागते. तर मम्मीचा मामा कोंबडा सोडायला गेला होता. आमच्या शेताच्या शेजारी ओढा आहे, तिथं सोडायला गेला होता. आणि जो कोंबडा धरण्यासाठी एक माणूस आला होता. त्या कोंबडा पकडताच येत नव्हता त्यांना. तर त्यांची खूप लगबग सुरू होती. आम्ही खूप ते एन्जॉय केला. आणि काका त्याची चेष्टा मम्मीच्या मामांची चेष्टा करत होतात. गुगू आता मामाला किती मामाला पकडला तर त्या म्हाताऱ्याला गावन. मामा पकडा बरं तुम्ही एकदा, बघा बरं, ट्राय करा बरं. बघा बघा अध्यक्ष गेला कोपडा लिहिला घसरगुंडी खेळत. यू ये रे बाळा, ये. लय धीम आहे. ते मम्मीचे काका आणि आजोबा कोंबडा पकडतात. ते खूप वेळ चालू होतं. आम्ही वैतागून निघून गेलो. शेवटी काकांनी तो कोंबडा पकडून दिला आजोबांच्या. गेलं की तर आता आम्ही खूप थकलो होतो. आता आम्ही घरी आलो. तर आता तुम्हाला आमचं घर दाखवते. तर ही मम्मीच्या आजोबांची रूम आहे आणि ही जुनी चिमणी आहे जी लाईट गेल्यावर अजूनसुद्धा उपयोग केला जातो. आमचं संपूर्ण घर बघा. तर हे रांजण आहे, खूप जुनं रांजण आहे. तर आता ह्याला तडा घ्यायला आहे. तर या राडाकडे आता दुर्लक्ष करा, कारण की हा राडा पंढरपूर आणि पुण्याहून आलाय. त्यामुळे सगळे गेल्यावरती रूम रिकामीच होणार आहे. तर हे शेर चिपटं मापटं काय असतं ते आहे. आणि हे जुनं देवघर आहे. बऱ्याच भिंती पडल्या होत्या, तिथं आता विटा साठवून ठेवल्यात. तर आता आम्ही पंढरपूरला निघायच्या तयारीत आहे. सगळे आग्रह करत होते की थांबा थांबा, उद्या जा. तर हे बाहेर घर असं दिसतंय बाहेरनं. हे खूप जुनं झालंय. पहिलं खूप छान दिसत होते. तर आता आम्ही गावातल्या ग्रामदैवताला चाललो आहोत. तर हे लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे. हे जागृत देवस्थान आहे आणि इथं वैशाख पौर्णिमेला खूप मोठी यात्रा भरते. या मंदिरात मम्मीच्या लहानपणी मम्मी, तिच्या काकाची मुलं, आत्याची मुलं खेळायला यायची. आणि इथं मम्मीचे आजोबा भजन पण करायचे. त्यांचं भजनी मंडळ होतं. तर त्यांच्याबरोबर कधी कधी मम्मी पण असायची. आता आम्ही दर्शन घेतले आणि घरी निघालो होतो. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.